नमस्कार, पर्यटन महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुहास नवाथे हे आपलं सहर्ष स्वागत करतो आहे। आज आपण आलो आहे रायता हे गाव, रायता गाव कल्याणजवळ रायता नावाचं गाव आहे आणि त्या रायत्याच्या पासून थोडंसं पुढे 5वा मैल सिद्धेश्वर मंदिर 5वा मैल त्या म्हणजे तिथला भागाचंच नाव आहे 5वा मैल। तर 5वा मैल सिद्धेश्वर मंदिर इथे आलो आहे आणि सकाळची वेळ फार सुंदर असं इथलं वातावरण आहे आणि इथे हे समोर दिसतं हे सिद्धेश्वराचं मंदिर आहे। इकडनं ह्या बाजूने आपण हा कल्याण टिटवाळा रोड किंवा कल्याण मुरबाड रोड आहे। टिटवाळ्याकडे जाताना रायता नावाचं गाव येतं आणि त्या रायत्या गावापासून डाव्या हाताला आतमध्ये हा छोटासा रोड येतो, अगदी 1-2 मिनिटावर आतमध्ये। इकडे आत आलं की आपल्याला इथे एक मंदिर दिसतं, त्याच्या मागच्या बाजूला एक नदी आहे, संगम आहे मला वाटतं तो। तर इथे लिहिले श्री क्षेत्र सिद्धेश्वर मंदिर 5वा मैल। हे आहे सिद्धेश्वर मंदिर, आतमध्ये सिद्धेश्वर मंदिर आहे। तिथे आणखी एक इथे समोर विठोबा रखुमाईचं मंदिर आहे, जातो ना विठोबा रखुमाईचं मंदिर। आणि इथे हे एक पुतळा असं बनवलं आहे ह्यांचा, मला वाटतं हे ते संस्थापक असं बाबू कृष्णा पावशे, मला वाटतं हे इथले स्थानिक हे असतील, वारकरी वगैरे असे दिसत आहेत पूर्वर्य। आणि ते कसलं मंदिर आहे? आणि हां, हे इथे समोर दिसतं हे दत्ताचं मंदिर। आपण प्रथम दत्ताचं मंदिर बघूया आणि मग इथे आतमधल्या मंदिरात येऊया। चप्पल घातली तू? हां, हे एक छोटंसं मंदिर आहे इथे, मला वाटतं इकडनं त्याला गेट आहे, हे गेट आहे। आणि इथे आतमध्ये दत्ताचं मंदिर आहे आणि एक छोटीशी दत्ताची मूर्ती आहे इथे वरती, दत्त मूर्ती आहे। बाजूला शिवलिंग वगैरे आहे इथे। आणि इकडनंच बाहेर पडून हे समोर प्रमुख मंदिर तो छोटा तो ना पण। आणि इथे कोणती तरी पूजा चालली आहे मला वाटतं इथे बऱ्याच धार्मिक विधी वगैरे केले जातात। इथे समोर दिसते ही उल्हास नदी आहे पलीकडच्या बाजूला, मला वाटतं इथे संगम असल्याकारणाने, पवित्र स्थान असल्याकारणाने इथे विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम इथे केले जातात। कोणते? हां, माहिती ना, हो का? हां, तर हे इथे सिद्धेश्वर मंदिर म्हणून, हे सिद्धेश्वर म्हणावं तर हे देवस्थान सिद्धेश्वरांचं आहे। इथे हा नंदीचं दर्शन घ्यायचं प्रथम, हे नंदी आहे, हा नंदीचं। इथे सिद्धेश्वराचं शिवलिंग आहे सिद्धेश्वर म्हणून। सुंदर ग्रामीण भागामध्ये असून सुद्धा फार पूजा वगैरे अगदी व्यवस्थित केलेली दिसते आणि व्यवस्था इथे खूप छान आहे, स्वच्छता आहे। इथे छोटी छोटी गरुडाचा आहे आणि दगडी खांब आहे, त्याच्यावर हे कोरीव काम करून छान सुंदरपैकी रंगरंगोटी केलेली खांब आहे ते। आणि त्याच्याखाली हा गरुडाचा आहे, या बाजूला नंदी दिसतोच आहे। आणि इथे हनुमानाची मूर्ती आहे बाजूलाच, पहा वर सगळीकडे दगडी कामे आणि छान कलर काम फार सुंदर केलं आहे। आणि हे ज्ञानेश्वरांची एक मूर्ती इथे स्थापित आहे, तसं तिथे तुकारामांची मूर्ती आहे। या बाजूला कुंभार बाबा म्हणून एक हे दिले इथे। आणि इथे विठ्ठल रखुमाईचं मूर्ती आहेत आतमध्ये, मध्येच ही विठ्ठल रखुमाई। इथे 2 विणा ठेवल्या आहेत, वेगवेगळ्या कीर्तनाला किंवा हरिनाम सप्ताह असेल तेव्हा या विणांचा उपयोग होतो।
ही गणपतीची मूर्ती आहे, बाजूला पुजारी बाबा आहेतच. गणपतीची एक सुंदर छान अशी छान मूर्ती गणपतीची दिसते इथे. उंदीर मामा दिसत आहेत समोरच गणपतीच्या मंदिरासमोर. इकडनं गणपतीचं दर्शन असं घेता येतं. छान मंदिर आहे. ग्रामीण भागात धार्मिक विधी चाललाय. हां हां येणार आहे कधी? हो होय का? हां अच्छा हां. इथे पुतळा आणखी एक पुतळा दिसतोय. शांताराम गोपाळ बनकरी पाटील अध्यक्ष श्री क्षेत्र सिद्धेश्वर मंदिर कांबा राहणार कांबा मृत्यू नको हो का? अरे बापरे. इथे हा एक नंदी दगडी नंदी आहे आणि इथे समोरच शंकराचे आणखी एक पिंड दिसते. शंकराची पिंड आहे आणि हे इथनंच दर्शन घ्या. शंकराचे दगडी पिंड आहे इथे आणि इथून उजव्या हाताला खाली नदी आहे. आता आपण नदीकडे जाऊया. हे इथेच खाली इकडनं खाली उतरलं या हे मंदिर आहे. या मंदिरातनं या पायरीवरनं खाली आपण घाटावर येतो. हे घाटाकडे जाताना उजव्या हाताला एक छोटं मंदिर बांधलंय आणि आता त्याचं अजून उद्घाटन झालेलं नाही. त्याचं उद्घाटन आता होणार आहे काही दिवसात. ह्या आत्ताच्या हां तर इथला एक आहे आपला मित्र, त्यांनी सांगितलं डिसेंबरमध्ये याचं 29-30 तारखेला उद्घाटन होणार आहे आणि त्या दिवशी इंदुरीकर महाराजांचं कीर्तन इथे होणार आहे. बरोबर ना? इथे कधी वेळ मिळाला त्यावेळेला तर आपण जरूर येऊ इथे बघायला. तो उद्घाटन सोहळा बघायला नक्की येऊ. अच्छा ते तिथे होता? कुठे होतात ते? इथे होतं हां. अच्छा हां. तर इथे ही काय व्ह्यू दिसतोय सुंदर. इथे ही उल्हास नदी आणि उल्हास नदीच्या ह्या काठावरच हे सिद्धेश्वराचं मंदिर अतिशय सुंदर असं. आणि ही अशी नदी वाहते. एकदम शांत पात्र आहे. पण ज्यावेळी पावसाळ्यात त्याचा पूर येतो तेव्हा ह्या मंदिरापर्यंत पाणी चढतं. इतके हां एवढं हे मंदिर आहे समोर. या मंदिराच्या कळसापर्यंत पाणी असतं. म्हणजे किती फुगवटा असेल याचा विचार करा. आणि इथून पुढे गेलात की टिटवाळा रोड आहे. डाव्या बाजूला पुढे टिटवाळा, उजव्या बाजूला कल्याण. तशी ही सुंदर पवित्र उल्हास नदी. आणि त्या उल्हास नदीच्या काठावरचं हे सुंदर ग्रामीण भागातलं कांबा गावातलं मंदिर. कांबा ना? कांबा गावातलं हे मंदिर. तर कांबा 5 मैल सिद्धेश्वर मंदिर असं याचा उल्लेख आहे. सुंदरपैकी इथे घाट बांधलेला आहे आणि पायऱ्या वगैरे फार सुंदर अशा व्यवस्थित आणि मेंटेन आहे. विशेष म्हणजे फार काही घाण नाही काय नाही. स्वच्छता चांगली राखली आहे इथे. खूप विविध प्रकारचे इथे धार्मिक विधी होतात. तर त्यानिमित्ताने चिकार लोक इथे येत असतात. माझे नाव चेतन महेश भगत. मी इयत्ता 6वी मध्ये शिकत आहे. मी सेंचुरी रयन हायस्कूलमध्ये शिकत आहे. मी इयत्ता 6वी मध्ये आहे. मी इथे आता 5वा मैल मंदिरात आहे. इथे या मंदिराच्या बाजूला एक गाव आहे, दुसरं पावशेपाडा म्हणून इथे एक गाव आहे. मी त्या गावामध्ये राहतो. इथे पवित्र नदी आहे. इथे विठ्ठल रखुमाई, गणपती बाप्पा, शंकराची पिंडी आहे आणि इथे आता बाजूलाच कुंडलिकाचं मंदिर पण आहे. त्या कुंडलिकाच्या मंदिराचे अजून पण उद्घाटन झालेलं नाही. 29, 30, 31 या तारखेला त्या मंदिराचं उद्घाटन होणार आहे. त्याच मंदिराच्या बाजूला
पवित्र नदी म्हणून उल्हास नदी आहे. तर मी इथे आलोय, सिद्धेश्वराचं हे मंदिर आहे. इथे त्या मंदिराच्या इथे आलोय आणि इथे तुम्हाला दिसते छान उल्हास नदी आहे. संपूर्ण हिरवळ. आत्ताच पावसाळा म्हटलं तर चालूच आहे, पण इतकं सुंदर वातावरण आहे इथे. कधीही ट्रिपला येण्यासारखं आहे. म्हणून अत्यंत शांत आहे. कल्याणपासून इतकं जवळ आहे. किंवा इकडने हा बाजूने रोड जातो, मुरबाड रोड, कल्याण मुरबाड रोड किंवा टिटवाळ्याला जातात. इतका गजबज जाताच्यापासून एक 5 मिनटं आता सुद्धा इतकं शांत आणि रमणीय असं हे इतकं सुंदर ठिकाण आहे. आतमध्ये इथे हरिनाम सप्ताह वगैरे नेहमी होतो. म्हणाले मला यांनी माहिती दिली. हरिनाम सप्ताह होतो इथे. कीर्तन महोत्सव होतो. कीर्तनाचे वेगवेगळे कार्यक्रम इथे होतात. या मंदिरामध्ये पण काही ना काही कार्यक्रम असतातच इथे. तिथे बाजूलाच पावशेपाडा म्हणून आहे, तिथे आपला हा मित्र तिथे राहतो. आणि आम्ही आज सकाळीच आलो इथे. फार सुंदर ठिकाण. मला माहीत नव्हतं कल्याणमध्ये राहून सुद्धा की इथे एक सिद्धेश्वर नावाचं सिद्धेश्वर मंदिर, इतकं सुंदर मंदिर आहे असं. तर खूप आनंद वाटला. मस्त छान. इकडे नदी वगैरे कुणाला पोहायला वगैरे येत असेल तर आहे चांगलं. फक्त इथल्या ग्रामस्थांना ते इथे माहिती घेऊन इथे पोहायला यावं. माणसाने काय यायचं असेल, आंघोळीला पोहायला यायचं असेल तर पण माहिती पाहिजे आपल्याला एवढा या नदीचं काय किती खोल आहे, काय आहे, त्याच्यात काय धोका काय आहे. तर इथे लोक असतात बरेच. इथे पुजारी पण आहेत. तर इथे कोणालाही विचारून आपण इथे माहिती घेऊन कोणाला जर पोहायची इच्छा असेल तर येऊ शकता. इथे सुंदर घाट बांधला आहे. नवीनच वाटतो. म्हणजे अगदी स्वच्छता वगैरे पण चांगली आहे. तर ह्या सगळ्या इथल्या ग्रामस्थांच्या मदतीने हे सगळं झालेलं दिसतंय. म्हणजे इथल्या ग्रामस्थांची एकी ह्याच्यातनं दिसून येते. इतके सुंदर प्रमाणे हे मेंटेन ठेवलं आहे त्यांनी. तर फार सुंदर, अतिशय सुंदर आहे. कधी आलात या साईडला तर 5वा मैल सिद्धेश्वर मंदिर, कल्याण मुरबाड रोड याच्यावर रायत्यापासून डाव्या बाजूला आतमध्ये 5 मिनिटावर आहे. तर कधी नक्की या. नमस्कार.